नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ना प्रॉन्स सुक्का बनवणार आहोत. खूप डिलिशियस, टेस्टी, चटपटीत, झणझणीत असे आपलं हे म्हणजे प्रॉन्स बनवणार आहोत. मी ते प्रॉन्स ऑलरेडी घेतलेले आहेत, धुवून म्हणजे साफ करून धुवून छान घेतलेले आहेत. त्यातला मधला धागा वगैरे काढून घ्यायचा आहे. डोकं वगैरे सगळंच पूर्ण व्यवस्थित शेल त्याचे काढून घ्यायचे आहेत. छान क्लीन करायचं आहे. 2 ते 3 पाण्यामध्ये वॉश करून घेतलेलं आहे. आणि आता इथे आता एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये आपण टाकायचे आहे इथे लसूण ठेचलेला. थोडंसं तेल तापवल्यानंतर लसूण छान असं थोडंसं तडतडला की त्याच्यामध्ये फाईनली चॉप केलेला चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. मी इथे मोठ्या साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. आता हे प्रॉन्स सुक्का वगैरे बनवताना ह्याच्यामध्ये आपण अजिबात एकही थेंब पाण्याचा वापर करणार नाही आहोत. त्यानुसारच आपण बनवणार आहोत. त्याला पाणी ऑलरेडी खूप सुटतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायची अजिबात गरज लागत नाही आणि झणझणीत असं झटपट होतं. जास्त वेळही लागत नाही. अगदी 10 मिनिटात तयार होती ही रेसिपी, कारण का प्रॉन्सला शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि हे मी छोटे प्रॉन्स घेतलेले आहेत. तुम्ही मोठ्या प्रॉन्स घेतले तर थोडंसं याला शिजायला थोडासा वेळ लागेल. आता इथे कांदा टाकलेले आहेत, 2 टाकलेले आहेत मोठ्या साईजचे. आणि ह्याच्यामध्ये ना कोळंबीचं जे आपण बनवतो ना त्याच्यामध्ये किंवा सुकी मच्छी कोणती बनवत असेल ना त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण जरा जास्त असेल ना ती खायला खरंच खूप भारी लागते. आता कांदा छान परतवून घ्यायचा आहे तेलावर. त्याच्यानंतर टाकलेला आहे मोठ्या साईजचा 1 टोमॅटो. त्याच्यानंतर तोही छान परतवून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा टोमॅटो सॉफ्ट लवकर होण्यासाठी, लवकर शिजावा त्यासाठी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ आता एकदाच टाकणार आहे, पुन्हा मिठाची म्हणजे मी वापरणार नाही, त्याच्यामुळे भाजीला जेवढं लागेल त्या हिशोबाने मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं. एक छान त्याची वाफ काढायची आहे. आणि इथे बघा आता टोमॅटो मस्त असं स्मॅश झालेला आहे. स्मॅशही होतं, लगेच चमचा लावला ह्याला की लगेच तो स्मॅश होऊन जातो. इतक्यापर्यंत मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित एकजीव करून घेते इथे सगळे कांदा टोमॅटो तेलामध्ये. आणि वाफ काढून घेतलात ना खरंच पटकन होऊन जातं. जर तुम्ही ओपनमध्ये शिजवला तर थोडासा वेळ लागतो शिजायला कांदा टोमॅटो वगैरे. त्यामुळे आता इथे छान मिक्स करून घेतला, एकजीव करून घेतल्यानंतर इथे आता मसाले टाकणार आहोत. इथे मी थोडासा टाकलेला आहे हा चिकन मसाला. त्याच्याने खरंच खूप वेगळी चव येते, टेस्ट भारी येते, त्यामुळे तो टाकलेला आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला. त्यानंतर हळद टाकायची आहे. लाल तिखट टाकलेला आहे, घरगुती लाल तिखट आहे हे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण मी इथे मस्त झणझणीत बनवते ना त्याच्यामुळे. आणि हा जास्त तिखटही नाही आहे, फक्त याचा कलर जास्त येतो काश्मीरी लाल मिरची पावडर असल्यामुळे. आणि गरम मसाला टाकलेला आहे मी इथे अर्धा चमचा, जेणेकरून त्याचा झणझणीतपणा मस्त असं यावा. आता इथे छान एकजीव करून घेते व्यवस्थित. मसाले कांदा टोमॅटोमध्ये छान असे व्यवस्थित कुक व्हायला पाहिजे. मस्त असं इथे एकजीव झालं की ह्याला आपण पुन्हा आता वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे शिजू द्यायचं त्याला मस्त असं. मसाल्यांनाही कुठेही जळणार नाही आहेत, कारण का तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त वापरलेलं आहे. आणि गॅसची फ्लेम आपण इथे लो ठेवलेली आहे, एकदम लो फ्लेमवर आपण ह्याला आता शिजू द्यायचं आहे. मी इथे थोडंसं परतून झाल्यानंतर व्यवस्थित सेट करून ठेवलं आणि झाकण ठेवलेलं आहे. एक 5 मिनिटानंतर व्यवस्थित पुन्हा आता आपण झाकण काढून ढवळून घेऊया. जास्त वेळही ठेवू नका, लो फ्लेम असेल तर नाही जळायची शक्यता असते. त्याच्यामुळे अधेमध्ये व्यवस्थित आपण ढवळत राहायचं आहे. आणि बघा इथे मसाले आणि कांदा टोमॅटो असं एकजीव मस्त झालेले आहेत ना. पुन्हा इथे मस्त असं मिक्स करून घेते आहे. आणि यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कोळंबी. जे प्रॉन्स आहेत मी मस्त यानं धुवून ठेवलं होतं आणि एका भांड्यामध्ये, एका डब्यामध्ये पाण्यातच ठेवले होते. आणि ह्यातलं आता पाणी सगळं निथळून आपण कोळंबी मस्त अशी कढईमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. जास्त मोठी नाही आहे, एकदमही बारीक नाही आहे, मीडियम साईजची कोळंबी आहे ही. आणि अशा ह्या कोळंबीचं हे सुक्कं जर बनवलात ना तुम्ही, हे सुक्कं तुम्ही चपाती भाकरीबरोबर तर खाऊच शकता, पण भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता, इतकं भारी लागतं. आता इथे सगळी कोळंबी इथे मी काढून घेतलेली आहे, कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. त्यानंतर कोळंबी आहे त्याच्यामुळे उग्र वास येतो, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये कोकम टाकणार आहोत. त्यामुळे कोकमाचे 2-4 पीस टाकलेले आहेत. कोकम नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता, किंवा कोकम आगळ असेल तर तेही वापरू शकता, 1 ते 1.5 चमचे एवढे. आता इथे सगळं व्यवस्थित आपण कोळंबी जी आहे ना आपण मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे. मीठ वगैरे ऑलरेडी टाकलेलं आहे आपण, त्याच्यामुळे आत्ता मीठ टाकायची गरज नाही आहे. आणि जर तुम्ही स्टार्टिंगला टाकला नसेल कांदा टोमॅटो शिजवण्यासाठी तर तुम्ही आत्ता इथे अंदाजाने व्यवस्थित आपल्या चवीनुसार मीठ टाकू शकता.
आता इथे व्यवस्थित कोळंबी मिक्स करून घेतली. याच्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आहे आणि त्यात झाकण ठेवून मी याला मस्त अशी शिजू देऊया. एक 5 ते 7 मिनिटानंतर आपण पुन्हा झाकण काढायचे आहे आणि बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे ना. जेवढं तुम्ही झाकण ठेवाल ना तेवढं त्याला पाणी सुटत जातं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण एकही थेंब वापरायचा नाही वरचा असा, कारण का कांदा टोमॅटोला आणि कोळंबीचंही थोडंसं जेव्हा शिजत जाते त्याची आकसर येते ना, त्यामुळे पाणी सुटतंच त्याला. त्यामुळे याच्या पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. जर तुम्हाला ग्रेव्हीवाली बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता, गरम वगैरे, गरम थंड कसंही चालेल. आता इथे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनटं आपण एक वाफ काढून घ्यायची आहे आणि मस्त अशी तर्री सुटलेली आहे बघायला. आणि छान आता पुन्हा एकजीव करून घ्यायची आहे की इथे आपलं मस्त असं कोळंबीचं सुक्कं तयार झालेलं आहे आणि खरंच खूप झणझणीत टेस्टी असं डिलिशियस असं असं बघता बघता पण तोंडाला पाणी सुटेल एवढं भारी लागतं. आणि खरंच चपाती भाकरी किंवा आपण भाताबरोबरही खाऊ शकतो, एवढं भारी लागतं हे. आणि पुन्हा आता मी प्लेटिंग करण्यासाठी त्याच्यावरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरलेली आहे आणि बघा फायनल लुक किती सुंदर आलेला आहे ना. खायला पण तितकीच टेस्टी आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.